लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून सुरू झालेला एक साधा वाद अवघ्या काहीच मिनिटात खत्त्यापर्यंत पोहोचला. 23 जूनची रात्र होती. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू. चर्चगेट नालासोपारा लोकल अंधेरी स्टेशनवर पोहोचले आणि 22 वर्षाचा मयंक ऑफिसवरनं घरी जाण्यासाठी फर्स्ट क्लास कोचमध्ये चढले. ट्रेन अंधेरी स्टेशन सोडून जशी पुढे निघाली तसंच पावसाचा जोर सुद्धा वाढला. फास्ट ट्रेन असल्यामुळे पावसाचं पाणी कोचमध्ये येऊ लागलं आणि प्रवासी भिजू लागले. तेव्हाच मयंकने दरवाजाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीला दरवाजा बंद करण्यासाठी सांगितले. या छोट्याशा गोष्टीमुळे मयंक आणि त्या व्यक्तीमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला हा फक्त एक साधा वाद वाटत होता, पण मलाड स्टेशन क्रॉस होता त्या व्यक्तीने आपल्या बॅगमधून एक सुरी काढली आणि सपासप मयंकच्या पोटात वार केली. मयंक रक्ताच्या थारोळ्यात दरवाजातच पडली आणि आरोपी सुरा घेऊन इतर प्रवाशांना धमकवत उभा हो. बोरवली स्टेशन येताच आरोपी धावत्या लोकलमधनं उडी मारून फरार झाला. मयंकला तातडीने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले, पण ट्रीटमेंट दरम्यान त्याचा मृत्यू झाला. फक्त काही क्षणाचा राग आणि एका 22 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेवर प्रश्न उचलले जातात.